लाखो रुपयाचं भ्रष्टाचार करून तुम्ही मेरे ॲपमध्ये जा, मेरी पंचायत ॲपमध्ये जावा, किती बिलं काढलेत बघा. आरोप करत आपला हात स्वच्छ पाहिजे, दुसऱ्या हात कोणाला काढावा लागेल. आम्ही तिथे जर झालो ना तुम्ही काय नाही अहो साधी तिथं 200 वर्षी पाहिजे तुम्ही दलित बांधव असं त्याला घेऊन काढता आम्ही घालत नाही. आणि ती सुविधा करण्यासाठी तुम्हाला शासन पैसे देतं आणि ती दिवशी आता स्वच्छता होत नाही. स्वच्छता तुम्ही पैसे काय करत नाही, ती सुद्धा पालखी पूर्ण घेतली. किती लागा तुमचं की कशात राजकारण करतो. आता मेंबरने चांगला मुद्दा उपस्थित केला. 11 जीवन समाजात गाव आपलं जीवन समाजात आहे काय काय कुठं पाप फेडणार. जर मला तरुणांना आव्हान आहे, जर काय पहिले हातला घ्या रक्कम बकास केलं कोणी जिल्हा बकास करा पाठवायचं रक्कम बकास केलं की नाही पुन्हा जिल्हा बकास पाठवायचं. ह्यांचं पराक्रम इंटरनॅशनल पराक्रम आहे. जर तुम्ही सगळे तरुणांना माझी विनंती आहे, वेळ आहे आत्ताच वेळ आहे, चांगली वेळ आहे, यांना हद्दपार करायचं. प्रत्येक गोष्टी दहशतवाद आहे ह्यांचा आणि प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा भ्रष्टाचार थांबवायचा आहे आणि दहशतवाद पण थांबवायचा. त्यासाठी मी पुढे आहे. त्या गावाच्या बाबतीत त्याच गावच्या पुढे लक्षात ठेवा. आम्ही कार्याला कार्यक्रमाला वाचला आमच्याकडे संस्कार आहे. आमच्या वडिलांनी संस्कार आमच्यावर दिले म्हणून आम्ही बोलतो. आम्हाला स्टँडवर काय सेवा देत नाही, जाता येत नाही. हा माझ्या वडिलांना शब्द किती वय येतात स्टँडवर तुम्ही शिवाय देता. बिचार राहुल काकाला काय केलं ते बिचाऱ्याने. गरीब माणूस पण ह्यांना असं काय झालंय की आम्ही म्हणजे मीच आमच्याशिवाय कोणच नाही जगात. आरेला कार्य म्हणणारे माणसं नाही. दलित बांधव तर किती अन्याय. हा कवा निधी तुम्हाला सांगितलं किती बजेट आहे तुमचं. हा ग्रामपंचायतचं बजेट किती आहे सांगितलं वाचून दाखवलं नाही. हा कवा ग्रामसभा झाली का सांगितली. संविधानाने आपला अधिकार दिलाय. कवा ग्रामसभा झाली हो, कवा ग्रामसभा झाली तुम्हाला बोलवलं दलिताच्या समस्येसाठी. महिलांची ग्रामसभा झाली पाहिजे, सर्वांची सभा झाली पाहिजे तेव्हा तर बोलल तुम्हाला. हा आणि आम्ही लय कारभार करतो. कसला कारभार करतो. कसली घ्या बल्लीचा घ्या आणि इथं म्हणायचं मध्ये लेड लेड आहे आणि तिकडं म्हणायचं इकडं खेड्यात लीड. त्याला कुठंच लीड नाही काळजी मध्ये पण आहे. त्यांना कळण मतदान जसे किती मतदार पडणार आहे ते अशा मतानं पाडा की ह्याला तलब झालंय पाहिजे. माझा व्यवसाय आहे. माझं महाराष्ट्रात जाऊन माझी बंधू आणि मुलं काम करतात. ह्यांचा काय व्यवसाय राजकारण हीच व्यवसाय ह्यांचा. ग्रामपंचायत प्रपंच चालू होते ही लोक सगळे. खरं खोटं आहे, खरं खोटं सांगा मला तुम्ही. यांचा व्यवसाय सांगा काय. तर माझी सर्वांना विनंती आहे, आदरणीय अण्णाचा आदर्श घेऊन काम करतो. आणि आता आपल्याला सक्षम आमदार अभिजित पाटील त्याचं व्हिजन बघा. आपल्या आमदार व्हिजन ठरवतं आतापर्यंत. सिद्धिपेठ येतोय इथं 205 हॉस्पिटल करायचं आहे. त्यातनं रोजगार निर्मिती होणार आहे. नगरपंचायतचं विजन आहे का नाही. नगरपंचायत तर आपली 10 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे. काय झालेलं आहे ठराव देत नाही तो. ठराव दिलं चांगला आम्ही काम होईल ना. विकास होईल का माझा. आपल्याला विकास करायचा नाही. नुसती भांडणं लावायची सगळ्यात. नुसतं झुलवत राहिली पाहिजे. अप्पर तहसील का होत नाही. आज लोकसंख्या अप्पर तहसील असेल दोन्ही निबंध असेल. जर आता स्टँडचा मुद्दा उपस्थित केला, जर नगरपंचायत बिलवर आरक्षण टाकून स्टँड बांधता येते. हॉस्पिटल मोठं करता येईल. ऑफिसेस आणता येतील. आपल्या तरुणाला काम होणार उपनगर झाल्यावर तुम्हाला गाड्या बांधा जागा मिळते कुठं.
जर प्लॉटिंग झालं तर जागा घेता येईल का नाही तुम्हाला? प्लॉटिंग नाही झालं जागा घेता येईल का? घेता येईल का? त्यासाठी नगरपंचायत कधी काही प्रयत्न केला होता? अडवायचा प्रयत्न केला, ठरावच देत नाही. आम्ही विकास करतो. कुठलंच काम यांनी केलेलं दाखव मला. एक गाळा बांधला नाही 10 वर्षात. कुठलं काम एक दर्शन केलं मला सांगायचं. त्यांनी दाखवण्यासारखं एक काम दाखवा. मी पटणीसाठी करतो म्हणून बांधकाम करतो. मी प्राथमिक आरोग्यात उघडं बांधलं. मी सिद्धनाथ मंदिर समाज मंदिर बांधलं एवढं मोठं जाऊन बघा. बायपास काढला. जे आपण जिल्हा परिषद माध्यमातून प्रत्येक खेडेगावात पाणी पुरवठा योजना राबवली. प्रत्येक खेडेगावात उपकेंद्र केले. प्रत्येक खेडेगावात गुराचा दवाखाने चांगले केले. जाऊन बघा तुम्ही. सबस्टेशनसाठी सुद्धा मी सबस्टेशन सुद्धा केले. मी जी रद्द झाली सबस्टेशन ट्रान्सफर केली. एक इथं केलं, एक जवळ केलं. अरे कामं केल्याशिवाय मी निवडून आलो. विक्रम जिल्हा 24 तास 365 दिवस काम करणारा माणूस आहे. माझ्याकडे स्टंटबाजी नाही किंवा जाहिरातबाजी नाही. व्हॉट्सअपवर फोटो टाकायला जायचं मलाही भेटला मी असं काम मी जाहिरातबाजी करणारा माणूस नाही. कुठं तर बसायचं, चौकात बसायचं, फिरं वाढायचं तसा नाही. माझ्यावर संस्कार नाही. हे बोलण्यासारखं 2 दिवस लागते त्याचं काढलं. त्या 15 वर्षात ह्याचा कारभार बोलू उत्तर देतो. आता सगळी उत्तर द्यायला राहिली बोलली ते सर.